I would suppose to start in Hindi. लॉकडाउन के बाद अभी बहुत सारे अपॉर्चुनिटीज फाइनेंशियल इंडस्ट्री में और एडिशनली खुल रहे हैं, सो वी विल बी डेफिनेटली डूइंग दैट पार्ट एंड डेफिनेटली आई वुड लाइक टू मटेरियलाइज एज एन अपॉर्चुनिटी एवरीवन। मतलब सब लोग ने इस चीज का फायदा उठाना चाहिए, बिकॉज लॉकडाउन के पहले और लॉकडाउन के बाद के मार्केट में बहुत सारे चेंजेस है। लॉकडाउन के बाद अभी मार्केट में अपॉर्चुनिटीज क्रेडिट कार्ड्स में, डीमैट में, लोन्स में और लाइफ इंश्योरेंस और जनरल इंश्योरेंस, इतने सारे प्रोडक्ट्स में अपॉर्चुनिटीज खुल गए हैं। तो दिस इज द राइट टाइम टू स्टार्ट आवर numbers in these all different products. So what I would like to suggest is from all of us, if you are already going through the PPT which I have already shared it to you, तो सबसे पहले नीचे आप अगर देखेंगे तो you will find one analysis which has been done by RBI and IRDA। आरबीआई के हिसाब से अभी आज के डेट में इंडिया में 140 करोड़ पॉपुलेशन है, और आउट ऑफ 140 करोड़ पॉपुलेशन अप्रोक्सीमेटली 40 करोड़ पॉपुलेशन पीपल आर एलिजिबल फॉर क्रेडिट कार्ड्स और लोन समथिंग। तो आउट ऑफ क्रेडिट कार्ड्स, इफ आई गेट एनालिसिस ऑन दैट, आउट ऑफ 40 करोड़ ओनली 6 करोड़ पीपल होल्डिंग अ क्रेडिट कार्ड, only 6 crore. So still 34 crore people are still not having credit card। मतलब 34 करोड़ लोग ऐसे हैं जिनके पास आज भी क्रेडिट कार्ड नहीं है। ये वो लोग हैं जिनको आप कॉल कर रहे हैं बट वो ये मना कर रहे हैं, या फिर बहुत लोग के पास आप पहुंच नहीं पा रहे, या फिर बहुत लोग को प्रॉपरली एडुकेट नहीं हो पाया। तो इस सब रीजन की वजह से ये 34 करोड़ लोग के पास हम लोग पहुंच नहीं पा रहा है, या फिर उनके नॉट इंटरेस्टेड होना, या फिर उनको नॉट एडुकेट करना प्रॉपरली, जिसके वजह से ये वंचित है क्रेडिट कार्ड से। ये अपॉर्चुनिटी आपने ली है। एट द सेम टाइम इफ यू लुक एट क्रेडिट कार्ड के अलावा डीमैट अकाउंट और लाइफ इंश्योरेंस में भी आप देखेंगे आज के डेट में 140 करोड़ में ओनली 10 करोड़ डीमैट अकाउंट खुले हुए हैं, और उसके बाद इंश्योरेंस में अगर देखें तो ओनली 11 करोड़ लोगों ने इंश्योरेंस किया हुआ है। तो ह्यूज अपॉर्चुनिटी इन द मार्केट, बट स्टिल वी आर नॉट एबल टू capitalize that in the market. So this is the right time to start. First COVID is done, second COVID is done. Now it is time to show up the number. We cannot stand alone, wait and watch कि अभी होगा मतलब हमको करना पड़ेगा। दिस द राइट टाइम। तो अभी ये 34 करोड़ लोग कौन है? ये 34 करोड़ लोगों को आइडेंटिफाई करना है, राइट? और उसमें इसका मतलब क्या हुआ? डेटाबेस कॉलिंग, अंडरस्टैंडिंग विच कंपनी इज स्टिल वैकेंट, मतलब कॉर्पोरेट एक्टिविटी करना पड़ेगा, और रेफरेंसेस लेना पड़ेगा, और डिजिटल मार्केटिंग के थ्रू हम लोग को लीड्स निकालने पड़ेंगे। तो देयर आर मल्टीपल अपॉर्चुनिटी, टेलीकॉलिंग, फील्ड वर्क, कॉर्पोरेट एक्टिविटीज एंड डिजिटल मार्केटिंग एंड रेफरेंसेस, इतने सारे अपॉर्चुनिटीज के थ्रू हम लोग बिजनेस कर सकते हैं। ये फाइनेंशियल इंडस्ट्री में जितने भी प्रोडक्ट्स मैं दिखा रहा हूँ उसमें वो सब प्रोडक्ट हम लोग पिच कर सकते हैं पूरे एक्टिविटीज में। नाउ कमिंग टू फिनस्कोप। सो अबाउट मी, माई सेल्फ राहुल पाटिल। सबसे पहला ये कंपनी के बारे में अगर बात करूं तो this company has been started by me. I was an ex-banker. I was a regional head with Axis Bank in Gujarat, and before that I was there in Mumbai also as a regional head with Axis Bank. From there I resigned and started my own firm in 2019, April 2019. Now I am standing alone with before lockdown I had around 200 से 250 लोग मेरे टीम में थे, विद नागपुर, पुणे, अहमदाबाद, गांधीधाम एंड दिल्ली ऑफिस। राइट नाउ नागपुर में 3 ऑफिस थे, 3 में से एक बंद किया, 2 ऑफिस चालू है बिकॉज ऑफ पीपल आर नॉट, मतलब ऑफिस बंद नहीं किया, चालू है बट अभी भरा नहीं है थर्ड ऑफिस। सो इस तरह से हम लोग अभी टीम फिर से भर रहे हैं। तो कमिंग टू द नंबर्स, वी यूज्ड टू डू गुड नंबर्स इन before lockdown in all the banks, credit cards and all loans and angel broking, Motilal Oswal, angel broking, Globe Capital,
ग्लोब कैपिटल, इतने सारे जो डीमैट अकाउंट्स है वहां से भी हम लोग बिजनेस कर रहे थे. अपार्ट फ्रॉम दिस वी हैव आल्सो LIC, लाइफ इंश्योरेंस बिजनेस. So this is about company. Company is having say 6 offices, Gandhidham, Nagpur, Pune, मुंबई, सॉरी मुंबई नहीं, अहमदाबाद, दिल्ली, इतने लोकेशन में ऑफिस है. मुंबई का बिजनेस पुणे से ही मैनेज होता है. एंड इतने सारे प्रोडक्ट्स हम लोग करते हैं जो PPT में आपको दिख रहा है. क्रेडिट कार्ड, होम लोन, पर्सनल लोन, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी, बिजनेस लोन, इंश्योरेंस, डीमैट अकाउंट, lot of different products we are doing. And major product is mine credit card. Finscope का major जो main important product है वो credit card है. बाकी सब हम लोग क्रॉस सेल करते हैं, बट क्रॉस सेल में भी we are doing good numbers. क्रॉस सेल में भी we are earning more than 2 lakhs a month. Put together all the products, we are doing more than 2 lakhs a month. जैसे कि डीमैट अकाउंट हो गया, लोन हो गया, इसमें अच्छा खासा हम लोग कर लेते हैं. 2 लाख के ऊपर हम लोग ऑलरेडी रेवेन्यू जनरेट कर रहे हैं इन द क्रॉस सेल. एंड क्रेडिट कार्ड में वी आर क्रॉसिंग गुड अमाउंट बाय डूइंग मोर देन 1000 कार्ड्स इन पुट टुगेदर ऑल द लोकेशन. तो इस तरह से हम लोग मैं आपको बता पाऊंगा अबाउट कंपनी. अपॉर्चुनिटी मैंने बता दिया, कंपनी मैंने बता दिया. ना जैसे मैंने आपको बोला है कि वी आर फोकसिंग ओनली ऑन क्रेडिट कार्ड. So I will cover up before I tell you, before I continue in detail about the product. I will cover up credit cards में ICICI Bank, IndusInd Bank, उसके बाद Yes Bank. Then we have RBL, we have SBI, SBI का in detail, Angel Broking and Globe Capital, and about yourself, what you exactly in the need of. So before I start, just a minute, I would like to understand each one of you about goal setting. मतलब goal setting ये इसलिए कि हम लोग यहाँ पे अभी क्यों हैं, exactly what do you want. So can you someone, मतलब can one of you unmute and please tell me like समीर और श्वेता मैडम, आप दोनों ही हैं अभी. अगर दोनों से अगर मैं बात करूं, हम लोग यहाँ पे क्यों हैं बोलो और ना. क्या करना चाह रहे हैं. हेलो. हाँ बोलो सर. मैं बोल रहा हूँ हम लोग यहाँ पे क्यों, हेलो. व्हाट इज द गोल सेटिंग एग्जैक्टली, व्हाट डू यू वांट फ्रॉम दिस मीटिंग. ट्रेनिंग, राइट? ट्रेनिंग क्यों हाँ. चाहिए. क्रेडिट कार्ड बिजनेस क्या करना है है, उसका. क्रेडिट कार्ड का बिजनेस करना है, राइट? बिजनेस तो क्रेडिट कार्ड का बिजनेस कितना बिजनेस करना है करना है. उसका कुछ अंदाजा आपने सोच के रखा है मैडम. मतलब व्हाट इज द गोल प्लान फॉर यू इन दिस ईयर. सोचा सोचा है है ना. ना सर. सो दैट इज व्हाट द गोल सेटिंग फिर इज. हम लोग ने अगर सोचा है तो सिर्फ डिक्लेयर करना भी चाहिए. मैं जैसे डिक्लेयर करता हूँ, मेरा गोल प्लान है 5000 कार्ड्स बुकिंग बाय दिसंबर 2021. आप कितना, ओके. 5000 पर मंथ था. मैं बाय दिसंबर 5000 पर मंथ बुकिंग करना चाहता हूँ क्रेडिट कार्ड में, पुट टुगेदर ऑल द बैंक. तो व्हाट इज योर गोल. मेरा अभी स्टार्टिंग है, उसलिए मैंने अभी 200 कार्ड तो भी सोचा है, होना तो ये चाहिए. सब चीजें मैंने छोटा सा इसलिए इंक्लूड किया ये स्लाइड, ताकि मुझे भी पता चले कि आपने कुछ सोचा है कि सिर्फ ऐसे ही हम लोग ट्रेनिंग लेके जाना है आगे. तो मैं चाहता हूँ कि आपके दिमाग में भी कुछ प्लान आ जाए. अभी आपने 200 बोला है तो उसको प्लानिंग भी करना पड़ेगा. 200 के लिए आपको क्या क्या प्लानिंग करना पड़ेगा. टीम कितना चाहिए, डेली एवरेज कितना चाहिए. सपोज फॉर एन एग्जांपल मैं एक 30% एवरेज लेके चलता हूँ अप्रूवल रेशो. 30% अप्रूवल रेशो के हिसाब से अगर मुझे 200 लॉगिन करना है, सॉरी 200 कार्ड बुकिंग चाहिए, तो 200 कार्ड बुकिंग के हिसाब से मुझे मतलब कम से 200 कम, कार्ड चाहिए तो मुझे कम से कम 500 कार्ड तो भी लॉग इन करना पड़ेगा, तब 200 कार्ड राइट अप्रूव होंगे. राइट राइट, मेरा वही रहेगा. कम से कम 700 लॉगिन करना पड़ेगा. 700 मतलब 25 दिन अपने पास रहेंगे. 750 भी लॉगिन आप करते हैं, आप 750, तो 750 के हिसाब से 25 दिन आपके पास है, राइट? तो आपको बराबर. कम से कम 200 कार्ड बुक करना है 750 में. तो 25 दिन में कितना लॉगिन आएगा पर डे. 4
28 और 2 30 एप्लीकेशन का लॉगिन रहेगा मेरा पर डे का, राइट। तो 30 एप्लीकेशन के हिसाब से मैं एक एप्लीकेशन पर पर्सन के हिसाब से मैं पकड़ू पर डे, तो कम से कम आपके पास 25 से 30 लोग ऑनबोर्डिंग चाहिए, और धीरे धीरे वही टीम 2 एप्लीकेशन करने लगेगी। मुझे पता है 2 एप्लीकेशन होना चाहिए, तो 2 एप्लीकेशन के हिसाब से 15 से 20 लोग भी आप रखेंगे तो 30 एप्लीकेशन हो जाएगा दूसरे महीने से, राइट। तो दिस इज व्हाट द अंडरस्टैंडिंग ऑफ क्रेडिट कार्ड। और वही टीम से आप डीमैट कराओगे, इंश्योरेंस कराओगे, लोन कराओगे, वो क्रॉस सेल में आएगा, राइट। नाउ कमिंग टू आईसीआईसीआई बैंक, आप सब लोगों को आईसीआईसीआई बैंक के बारे में पूरा नॉलेज है, फिर भी मैं एक बार हाँ रिपीट कर लेता हूँ। आईसीआईसीआई बैंक एमएमडी प्लैटिनम कार्ड which is first year free and second year onwards lifetime free, right? Now ICICI बैंक ये MMT प्लैटिनम क्रेडिट कार्ड एलिजिबिलिटी क्राइटेरिया क्या है? अगर ICICI बैंक में अकाउंट है कस्टमर का तो 20,000 सैलरी नेट से हो जाएगा। अगर ICICI बैंक में नहीं है, गवर्नमेंट एम्प्लॉई है, और 25,000 उसके लिए लगेगा। अगर गवर्नमेंट एम्प्लॉई है बट आईसीआईसीआई बैंक में जॉब नहीं करता, सॉरी आईसीआईसीआई बैंक में सैलरी अकाउंट नहीं है, तो 25,000 नेट सैलरी चाहिए। नाउ कमिंग टू रेस्ट ऑल कस्टमर्स हु आर नॉट अ पार्ट ऑफ आईसीआईसीआई बैंक अकाउंट होल्डर, नॉट इवन अ पार्ट ऑफ गवर्नमेंट एम्प्लॉय, मतलब ना ही उसका आईसीआईसीआई बैंक में अकाउंट है और ना ही वो गवर्नमेंट एम्प्लॉय है। ऐसे पूरे कस्टमर एक ही कैटेगरी में बैठते हैं जिनको 30,000 नेट सैलरी लगेगा आईसीआईसीआई बैंक में, ठीक है। उसके बाद कोई अकाउंट आईसीआईसीआई बैंक में जिसका अकाउंट होगा उसको 20 के सैलरी होगा तो भी चलेगा, बराबर? 20,000। हाँ हेलो, हाँ बराबर। और जिसका अकाउंट नहीं होगा उसको 25 राइट, प्लस चाहिए, मतलब अगर गवर्नमेंट है तो 25,000 राइट। चाहिए, गवर्नमेंट है तो 25,000 कितना? नेट। हाँ 25 नहीं, ओके ठीक है, ठीक है। एक मिनट। हाँ अभी क्लियर आ रहा है आवाज फिर से? ओके, तो अगर मैं कार्ड टू कार्ड अगर वही कस्टमर को देना, अभी सभी बैंक में 2 सरोगेट्स है। आप जो भी बैंक में लॉगिन करने जाओगे तो 2 सरोगेट्स है लॉगिन करने के लिए। पहला सरोगेट है कार्ड टू कार्ड, दूसरा सरोगेट है सैलरी स्लिप सरोगेट। तो अभी मैंने जो बोला वो सैलरी स्लिप सरोगेट के लिए जितना रिक्वायरमेंट है उस हिसाब से बोला। अब सेकंड सरोगेट क्या है? कार्ड टू कार्ड सरोगेट। कार्ड टू कार्ड में आईसीआईसीआई बैंक में 75,000 कार्ड में लिमिट लगता है, 25,000 अवेलेबल बैलेंस लगता है और 1 ईयर ओल्ड कार्ड लगता है। ये कार्ड टू कार्ड में सैलरी अकाउंट होल्डर के लिए पॉलिसी है। और वहां से नीचे जाओ, बिजनेसमैन के लिए जो पॉलिसी है आप देख रहे हो कि 1.5 लाख का लिमिट लगता है, 25% अवेलेबल बैलेंस लगता है और 2 साल पुराना कार्ड लगता है। इज इट क्लियर यहाँ तक का? सैलरीड पर्सन के लिए 75,000, बिजनेसमैन के लिए 1.5 लाख। बाकी दोनों चीजें कॉमन नहीं है, सॉरी 25% अवेलेबल बैलेंस दोनों में कॉमन है फॉर सैलरीड एंड बिजनेसमैन। बट कार्ड ओल्ड कितना चाहिए, मतलब विंटेज? सैलरीड पर्सन के लिए 1 ईयर ओल्ड और बिजनेसमैन के लिए 2 ईयर ओल्ड कार्ड चाहिए। क्लियर है ना ये? ओके, तो नाउ कमिंग टू मेक माई ट्रिप, ज्वाइनिंग फी वाला चीज तो बता दिया। एक ही साल का 500 रुपए का फी है, वो भी मेक माई ट्रिप के वॉलेट में जमा होता है माई कैश में। वो माई कैश के थ्रू कस्टमर मेक माई ट्रिप के वॉलेट से बस टिकट, होटल वगैरह बुकिंग वगैरह कर सकता है। तो इट इज ऑल टुगेदर देखा जाए तो वापस मिल गया उसको उसका 500 रुपया। उसके बाद मेक माई ट्रिप डोमेस्टिक फ्लाइट ऑफर है, तो मतलब 1,600 रुपये तक का उसमें फ्लाइट ऑफर मिलता है। फिर इंटरनेशनल बुकिंग्स में 12% डिस्काउंट मिलता है। ये सब मेक माई ट्रिप के वॉलेट के थ्रू, मेक माई ट्रिप के ऐप के थ्रू ये कार्ड होल्डर को ये सब बेनिफिट्स मिलता है। कार्ड लेते ही वेलकम बेनिफिट है कस्टमर को, 500 रुपये तो मेक माई ट्रिप के वॉलेट में जमा हो रहा है। कॉम्प्लीमेंट्री वाउचर आ रहा है एमएमटी ब्लैक मेंबरशिप प्लस,
अब ये MMT मेंबरशिप क्या है? MMT मेंबरशिप इज MMT ब्लैक मेंबरशिप। जब नॉर्मली हम लोग जब ऐप लॉगिन करते हैं, नॉर्मली लॉगिन करके मोबाइल नंबर OTP वगैरह डाल के लॉगिन करते हैं तो नॉर्मल मेंबरशिप मिलता है। तो नॉर्मल मेंबरशिप में मेक माई ट्रिप में नॉर्मल डिस्काउंट भी मिलते हैं, कभी होटल्स पे, कभी फ्लाइट पे, कभी बस पे। लेकिन MMT ब्लैक मेंबर्स को डबल डिस्काउंट आता है। तो जो कॉम्प्लीमेंट्री वाउचर है, ये वाउचर इसलिए बोला जा रहा है क्योंकि ये मेंबरशिप MMT ब्लैक मेंबरशिप 2000 रुपए का है, 1999। तो 1999 रुपीज का मेंबरशिप ये कार्ड लेने पे उनको फ्री मिल रहा है उस कस्टमर। ठीक है, ये है वेलकम बेनिफिट। और एक वेलकम बेनिफिट है लेमन ट्री होटल वाउचर वर्थ ₹2000 ऑन ज्वाइनिंग। मतलब लेमन ट्री बहुत सारे होटल्स, बहुत सारे सिटीज में इसके होटल है। अपने महाराष्ट्र में है, मुंबई, पुणे और औरंगाबाद में। मैं खुद लेमन ट्री होटल में ये 2000 रुपए का वाउचर का बेनिफिट उठा चुका हूँ कितने बार। ठीक है, तो औरंगाबाद में भी लेमन ट्री होटल है, बहुत बड़ा होटल है। तो ये 2000 रुपए का वाउचर जो मिलता है दैट कैन बी रिडीम्ड एट एनी टाइम आफ्टर 6 मंथ, आफ्टर ज्वाइनिंग 6 मंथ के अंदर अंदर यूज करना होता है। ऐसे टोटल बेनिफिट्स 20,000 रुपए के हैं। कॉम्प्लीमेंट्री डोमेस्टिक एयरपोर्ट, क्या बोलते हैं उसको, कॉम्प्लीमेंट क्या बोलते हैं उसको, एक्सेस है, अलाउंस। 4 डोमेस्टिक एयरपोर्ट है, 4 रेलवे लॉन्जेस है, मतलब पर क्वार्टर 1। 4 डोमेस्टिक एयरपोर्ट लॉन्जेस, 4 रेलवे लॉन्जेस, पर क्वार्टर 1 लॉन्ज, पर 1 एक्सेस फ्री है, एक रेलवे में, एक एयरपोर्ट में। उसके बाद डाइनिंग बेनिफिट्स है, बुक माई शो, ICICI बैंक, ये सब चीज में बेनिफिट ये है कि बुक माई शो एक टिकट पे एक टिकट फ्री है एवरी मंथ। ठीक है, डाइनिंग बेनिफिट्स है, हर एक ICICI बैंक होल्डर को डाइनिंग बेनिफिट्स मिलता है 15%, 12% टू 15% डिस्काउंट पे। ठीक है, यहाँ तक का एक प्रोडक्ट अगर मैं क्लियर करूं तो इसमें है कुछ नहीं। अगर ऊपर से नीचे बात करूं तो ये एक सैलराइड कस्टमर अप्लाई कर सकता है, कार्ड टू कार्ड अगर है तो कस्टमर अप्लाई कर सकता है। लाइफ टाइम फ्री है, जैसा ही है प्रोडक्ट। ज्वाइनिंग फी में 500 रुपए पे करने के बाद उसका 500 रुपए वॉलेट में जमा हो जाएगा। उसको ज्वाइनिंग बेनिफिट में, मतलब वेलकम बेनिफिट में, उसको कॉम्प्लीमेंट्री MMT ब्लैक मेंबरशिप प्लस लेमन ट्री होटल्स का वाउचर 2000 रुपए का मिलता है। कॉम्प्लीमेंट्री एयरपोर्ट लॉन्जेस है 4, कॉम्प्लीमेंट्री रेलवे लॉन्जेस है 4, और डाइनिंग बेनिफिट बुक माई शो है। बुक माई शो में मूवी टिकट है, 1 महीने में एक टिकट, और एक के ऊपर एक फ्री है, एक लेने पे दूसरा टिकट फ्री है। जहां तक का क्लियर है MMT प्लैटिनम। नाउ सेम प्रोडक्ट बट इन अपग्रेड वर्जन। जी, ठीक है ना। हाँ, नाउ कमिंग टू सेकंड प्रोडक्ट। आता हे सेम प्रोडक्ट, सेकंड प्रोडक्ट पण त्याचाच एक अपग्रेड वर्जन आहे। ठीक आहे, तो आहे MMT सिग्नेचर। पहिला काय होता MMT प्लॅटिनम, हा MMT सिग्नेचर। ठीक आहे, नाव MMT सिग्नेचर मध्ये आम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर फ्लॅट, तो सॅलराइड कस्टमर आहे, सॅलराइड फिक्स आहे, सॅलराइड पाहिजे। पण सॅलराइड त्याच्यासाठी बाकी गोष्टीची गरज नाही, तो गव्हर्नमेंट असो, ICICI बँकेत अकाउंट असो नसो, सगळ्यांना 50,000 नेट सॅलरी लागते, मॅन्डेटरी। ठीक आहे, हा, त्याच्यानंतर कार्ड टू कार्डला पण अवेलेबल आहे हा प्रोडक्ट। तर कार्ड टू कार्डला 1.5 लाख लिमिट लागते, 25% अवेलेबल लागते, 1 ईयर ओल्ड कार्ड लागते फॉर सॅलराइड पर्सन। कस्टमर जर बिझनेसमॅन असेल तर 1.5 लाखच लागेल, 25% अवेलेबल बॅलन्स इथे पण लागेल, पण कार्ड मस्ट बी 2 इयर्स ओल्ड, 2 वर्ष जुना कार्ड लागेल। जॉइनिंग फी, नाउ कमिंग टू जॉइनिंग फी, इथे जुन्या कार्डला 500 रुपये होतं, इथे 2,500 रुपये आहे। अॅन्युअल फी इथे पण फ्री आहे। जॉइनिंग फी तुम्ही इथे बघता खाली, मेक माय ट्रिपच्या वॉलेटला 1500 रुपये जमा होतात, म्हणजे तुम्ही 2,500 भरता तर जॉइनिंग बेनिफिट म्हणून 1500 रुपये ऑलरेडी तुम्हाला वापस मिळतात,
प्लस तुम्हाला इथे पण MMT ब्लॅक मेंबरशिप आहे आणि इथे पण तुम्हाला लेमन ट्री वाउचर 2,500 रुपयाच्या अवेलेबिलिटी आहे. म्हणजे 2,500 रुपयाचे लेमन ट्री वाउचर तिथे पण अवेलेबल आहे. म्हणजे मोठी तुम्ही जे 2,500 रुपये जॉईनिंग फी भरले ते तुमचे वसूल झाले. एन्जॉय टोटल बेनिफिट वर्थ ₹70,000. हे सगळे टोटल इन्क्लुडिंग फर्स्ट इयरच्या बेनिफिट्स मध्ये 70,000 चे बेनिफिट्स आहेत. जिथे एअरपोर्ट लाउंजेस आले, टोटल 8 एअरपोर्ट लाउंजेस आहेत आणि बाकीचे तुम्ही वाचू शकता. ड्रॅगन पास मेंबरशिप मिळते त्यांना जवळपास 5.5चे एअरपोर्ट्स वरती यूज करू शकतात. त्याच्यात एक इंटरनॅशनल एअरपोर्टला स्पा पण फ्री आहे. त्याच्यानंतर बुक माय शोचं बेनिफिट आहेच. त्याच्या व्यतिरिक्त रेल्वे लाउंजेस आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्याच्यात इन्क्लुडेड आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत सगळ्या. ठीक आहे, तर याच्यात फक्त एक लेवल अबाव हा प्रोडक्ट आहे, त्याच्यात नवीन काही नाही. बाकी सगळ्या जुन्या याच्यात जे बेनिफिट्स होते म्हणजे MMT प्लॅटिनममध्ये जे बेनिफिट्स आहेत ते सेम बेनिफिट्स याच्यात पण कंटिन्यू होतात, फक्त हायर रेंजला आहेत थोडे. जसे की एअरपोर्ट लॉन्जेस तिथे 4 आहेत, इथे 8 आहेत. आणि इथे एक्स्ट्रा काय भेटत आहे, ड्रॅगन पास. ठीक आहे, लेमन ट्री वॉचर इथे 2,500चा आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे बेनिफिट मिळतात. तो इथे मोठी हा प्रॉडक्ट तुम्हाला समजलाच असेल, नवीन त्याच्यात काहीच नाही. नाव कमिंग टू डॉक्युमेंटेशन पार्ट. फर्स्ट सॅलराईड कस्टमर. मॅडम काही विचारायचं होतं? हो, जॉईनिंग फी कार्ड टू कार्ड आणि सॅलरी स्लिप सरोगेटचा काही संबंध नाही आहे. कस्टमर प्रॉडक्ट घेतोय तर जॉईनिंग फी घेतो, लागतं. आणि त्याच्या समोर आपण बाकी बेनिफिट देतोच आहे त्यांना. जसं 2,500चा माय कॅश त्यांना वॉलेटला जमा होतोय. MMT ब्लॅक मेंबरशिप 2,000चा मिळतोय. लेमन ट्री हॉटेल वाउचर 2,500चा मिळतोय. आणि त्यांना एअरपोर्ट लाउंजेस आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेतच फ्री. राईट? हा, 2,500 तिथे दिसत नाही का? तिथे माझं फक्त एकदा पुन्हा विचारून घेतो. मी जे PPT इकडे टाकतो तिकडे दिसतंय का तुम्हाला? हा हा, पहिल्या वर्षी जॉईनिंग फी आहे, त्याच्यानंतर अॅन्युअल फी 0 आहे. पुढच्या वर्षीपासून काही चार्जेस नाही. तिथे बघा जॉईनिंग फीच्या समोर 2,500 आणि अॅन्युअल फी 0 लिहिलेला बघा. राइट, तो वो इसका मतलब ये है कि एक ही साल के लिए फ्री है, अगले साल से लाइफ टाइम फ्री है, कभी चार्जेस नहीं लगेगा. ठीक है, और बाकी बेनिफिट तो मैंने समझा दिया. इसके बाद अगर मैं जाऊं इस प्रोडक्ट के डॉक्यूमेंटेशन की, अगर मैं बात करूं, सैलरी स्लिप कस्टमर के लिए अलग डॉक्यूमेंटेशन और कार्ड टू कार्ड के लिए अलग डॉक्यूमेंटेशन. ज्यादा कुछ चेंजेस नहीं है. पैन कार्ड, आधार कार्ड, 2 पोर्शन में कभी भी डिवाइड करना, KYC और इनकम डॉक्स. KYC में क्या लगता है, पैन कार्ड, आधार कार्ड, फोटो और जॉब आईडी. ठीक है, और इनकम डॉक्स में 3 महीने का बैंक स्टेटमेंट, 3 महीने का सैलरी स्लिप और करंट एड्रेस प्रूफ भी ऊपर के इसमें जाएगा KYC में. करंट एड्रेस प्रूफ अभी ICICI में मैंडेटरी कर दिया, पहले नहीं था, अभी मैंडेटरी है, करंट एड्रेस प्रूफ चाहिए. ठीक है, और 3 महीने का बैंक स्टेटमेंट, 3 महीने का सैलरी स्लिप. अगर कार्ड टू कार्ड करना है तो करंट एड्रेस प्रूफ तो चाहिए ही चाहिए. जैसे KYC के साथ में आप ले रहे हो, एक मिनट, जॉब आईडी यहाँ पे भी ऐड कर देता हूँ, यहाँ रह गया मेरे से ऐड करने का. ठीक है, नाउ कार्ड टू कार्ड के डॉक्यूमेंट चेंज होते हैं. कार्ड का फ्रंट फोटो चाहिए, कार्ड का लेटेस्ट स्टेटमेंट चाहिए, और ओल्ड स्टेटमेंट इफ नीडेड. मतलब क्या है कि अगर कस्टमर ने पुराना कार्ड दिया लेकिन उसके पास रिप्लेस होके नया कार्ड आया होगा, सपोज उसने 2017 में कार्ड लिया बट उसको 3 साल हो गए, तो उसको नया कार्ड आया 2021 में, तो उसके पास 2021 का कार्ड रहेगा जिसका फ्रंट कॉपी हमको देगा वो, जिसमें कहीं ना कहीं हम लोग को प्रूफ लगेगा कि ये 3 साल पुराना कार्ड है दिखाने के लिए. तो ये 3 साल पुराना है दिखाएगा कैसे वो,
उसका पुराना कार्ड का कॉपी या पुराने कार्ड का स्टेटमेंट भेजेगा, जिसको हम लोग विंटेज प्रूफ बोलते हैं। तो वो विंटेज प्रूफ देगा, राइट। विंटेज प्रूफ समझेगा मैडम? हम्म। हो, लेटेस्ट स्टेटमेंट लागणार, पण लेटेस्ट स्टेटमेंट मध्ये जर 1 वर्ष जुनं हे प्रूफ होत नसेल कस्टमरचं कार्ड, तर आपण जुना स्टेटमेंट घेतोय, ठीक आहे। हा, एक जुना स्टेटमेंट घेतोच ना, कारण त्याच्यावरनच आपल्याला अंदाज माहित पडेल ना की हा 1 वर्ष जुना आहे म्हणून। जसं की कस्टमरच्या 2020 एप्रिल किंवा 2020 मे तेव्हाचा एक स्टेटमेंट घेतो, ज्याच्यावरून प्रूफ होते का हा याच्याकडे जुना स्टेटमेंट आहे, तर याचा कार्ड पण जुनाच असेल आणि मेलवर सगळे स्टेटमेंट अवेलेबल असतात। हे केव्हा? जेव्हा त्यांचं कार्ड दिसत नसेल तेव्हा। त्यांच्या कार्डवरच जर इश्यू डेट लिहिलेला असेल एप्रिल 2020, तर तो प्रूव्ह करतोय ना ऑलरेडी 1 वर्ष जुना आहे म्हणून। एप्रिल 2020 आणि आज 21 चालू आहे जून, तर 1 वर्ष झाला ना, राइट। तो इसीलिए हम लोग कार्ड का फोटो पे अगर इश्यू डेट नहीं है, या फिर कार्ड पे अगर लेटेस्ट डेट लिखा हुआ है, लेटेस्ट मंथ लिखा हुआ है, लेकिन कस्टमर पिछले 4 साल से कार्ड यूज कर रहा है, तो उसका 1 साल पुराना स्टेटमेंट हम लोग लेते हैं, जिससे वो प्रूव होता है कि इसका कार्ड पुराना है। उसको हम लोग विंटेज प्रूफ बोलते हैं। तो ऐसे हम लोग आईसीआईसीआई बैंक का डॉक्यूमेंटेशन लेते हैं, और बाकी लॉगिन प्रोसेस ऑनलाइन भी है और ऑफलाइन भी है। ऑनलाइन में ऐप है, ऐप के थ्रू कर सकते हैं, और ऑफलाइन में फिजिकल एप्लीकेशन है, फिजिकल एप्लीकेशन फॉर्म फिलअप करके आप लॉगिन कर सकते हैं अपने खुद के लोकेशन में, ठीक है। तो दिस इज द प्रोसेस ऑफ ICICI Bank. Now coming to IndusInd Bank. IndusInd Bank लाइफ टाइम फ्री हो गया अभी, पता है। हर हर कस्टमर को आप लाइफ टाइम फ्री दे सकते हो। कस्टमर का सबसे बड़ा बेनिफिट क्या है इंडसइंड बैंक लेने में? ये प्रोडक्ट सबसे अच्छा चलता है रिवॉर्ड पॉइंट पे। डिपार्टमेंटल स्टोर में अगर उसको शॉपिंग वाला ऑप्शन दे के इसको देते हैं ये कार्ड। जैसे कि आप अगर कोई कस्टमर को कार्ड दे रहे हैं, तो कस्टमर के पास ऑप्शन है कि इस कस्टमर को रिवॉर्ड पॉइंट सबसे ज्यादा कहाँ जमा करना है, तो वो शॉपिंग का ऑप्शन सिलेक्ट करना है वहाँ पे। तो शॉपिंग सिलेक्ट करके हम लोग ये प्रोडक्ट देते हैं, तो हर 100 रुपए पे 4 पॉइंट मिलते हैं उसको, और 1 पॉइंट का वैल्यू है 50 पैसा। फॉर एन एग्जाम्पल, कस्टमर ने साल भर में 1 लाख यूज कर लिया, 1 लाख ट्रांजेक्शन, 1 लाख रुपए का, सॉरी 1 लाख का पॉइंट जमा कर लिया, 1 लाख का पॉइंट जमा कर लिया साल भर में यूज करके, तो उसका पॉइंट का वैल्यू होता है 50,000, क्योंकि 1 पॉइंट का वैल्यू है 50 पैसा। इसका मतलब 1 लाख रुपए का जो पॉइंट का 1 लाख पॉइंट का वैल्यू 50,000 रुपए उसके पास जमा होंगे, तो 50,000 रुपए से वो ज्वाइनिंग फी पे कर सकता है, सॉरी ज्वाइनिंग फी बोलता हूँ, उसका कार्ड का ड्यू अमाउंट भी पे कर सकता है, राइट। बाकी कस्टमर के लिए बेनिफिट्स है, प्रायोरिटी पास मेंबरशिप है, फ्लेक्सिबल रिवॉर्ड प्रोग्राम है, जैसे इंश्योरेंस बेनिफिट्स है, फ्यूल सरचार्ज वेवर है, कंसियर्ज बेनिफिट्स है। कंसियर्ज में क्या होता है मैं आपको बता देता हूँ। कस्टमर को एक एयरपोर्ट, सॉरी, एक ट्रैवल एजेंट जैसा काम करता है कंसियर्ज सर्विस। ये फ्लाइट टिकट बुक कर देता है, ट्रेन टिकट बुक कर देता है, बस टिकट बुक कर देता है, होटल टिकट बुक कर देता है, ये सब चीजें बुक कर देता है। इवन कंसर्ट्स, जो म्यूजिक कंसर्ट वगैरह होता है, क्रिकेट मैच अगर स्टेडियम में हो रहा है, तो वो सब बुक करके देता है इसे। फ्यूल बेनिफिट्स है, उसके बाद ऑटो असिस्ट है। इंडसइंड कार्ड जो भी होल्ड करते हैं उनको ऑटो असिस्ट का बेनिफिट भी मिलेगा। जैसे हाईवे पे आपका गाड़ी पंचर या रिपेयर या फिर कुछ इमरजेंसी आया आपको, तो इमरजेंसी कॉल सेंटर, इंडसइंड के कॉल सेंटर पे फोन करके वो लोग आपको गैरेज
के लोगों को अरेंज करके दे सकते हैं जो भी नियर बाय रहेंगे। ठीक है। प्रायोरिटी पास मेंबरशिप है वर्थ ₹9,000। प्रायोरिटी पास मेंबरशिप क्या होता है? एयरपोर्ट लॉन्च। एयरपोर्ट लॉन्च पता है कि आप लोग को सबसे पहले एयरपोर्ट लॉन्च माहिती आहे ना आपल्याला? ओके. तो एअरपोर्ट लॉन्च जनरली एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला आपण जात असेल तेव्हा ते रेस्टिंग पिरियड साठी यूज होतो. सचिन शेलार एक्झिट झालेत, त्यांना जोडायचं असेल तर जोडू शकता, नाहीतर आपण कंटिन्यू करू, हा रेकॉर्डिंग राहीलच याचा. ठीक आहे. हो. त्याच्यानंतर इंडसइंड बँक सोर्सिंग पॉलिसी आहे. मिनिमम कार्ड लिमिट 75,000 आहे. 20,000 अवेलेबल बॅलन्स आहे. 1 इयर ओल्ड कार्ड आहे. पे स्लिप सरोगेट आहे. कॅटे कॅटबी. जी मॅडम. हा हा, ते म्हणजे कॅटे कॅटबी 25,000 ग्रॉस लागते. सी कॅट जी ला 30,000 लागते. नॉन लिस्टेडला 40,000 लागते. ठीक आहे. कमिंग बॅक टू येस बँक. इंडसइंड मोस्ट ऑफ थिंग्स यू वेर अवेअर ऑफ. Yes Bank, there are two cards, madam. One is Prosperity Reward Credit Card and one is Wellness Credit Card. Both credit card have got same eligibility criteria. But 25,000 net salary, non-listed 30,000. Cat A, Cat B and government 25,000 net salary, both product and non-listed ला 30,000 लागतं. नाही लिस्टेडला, हा लिस्टेडला 25 आणि नॉन लिस्टेडला 30. Okay, card to card la 75,000. Earlier it was 50, but now it is 75. 75,000 अदर दॅन ऍक्सिस बँक, बाकी सगळ्या बँकांसाठी 75,000 लागते. इव्हन गव्हर्नमेंट बँका पण चालतात इथे. फॉर ऍक्सिस बँक इथे 2 लाखाचं लिमिट लागते. 30% अवेलेबल बॅलन्स लागतं आणि 6 मंथ ओल्ड कार्ड लागतं येस बँकेत. ऍक्सिस बँकेला 75,000. सॉरी. बाकी सगळ्या बँकाला 75,000, ऍक्सिस बँकेला 2 लाख. 75,000, 30% अवेलेबल बॅलन्स, 6 मंथ ओल्ड कार्ड. ठीक आहे. ठीक आहे. आता ह्या 2 बँकांच्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही डिटेल मध्ये जाऊ शकता. जॉईनिंग फी आहे वेलनेसचा ₹2,000 प्लस जीएसटी आणि त्याच्यात खूप सारे बेनिफिट्स आहेत. हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहे हा. हेल्थ रिलेटेड म्हणजे आजकाल कोविड चाललं म्हणून त्या हिशोबाने बँकेने हा प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता पीपीटी मध्ये कॉम्प्लिमेंटरी अॅन्युअल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, 25 पॅरामीटर्स वगैरे हे सगळे दिलेले आहे. कॉम्प्लिमेंटरी अॅन्युअलाइज डेंटल चेकअप, 6 कॉम्प्लिमेंटरी फिटनेस सेशन, जिम, योगा, झुंबा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या. यू विल गेट अंडरस्टँडिंग. अँड प्रिफर्ड रिवॉर्ड पॉइंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट एल्स रिवॉर्ड पॉइंट्स, रिडम्पशन, insurance coverage, interest rate on revolving credit, fuel surcharge waiver, lifestyle benefits. Yes, privilege lifestyle benefit आहे. Avail great offers across travel, shopping, wellness and more in select city. त्याच्यात काय आहे, put together if I talk about wellness card, it is purely on health related. जिथे जिथे तुम्ही या कार्डनी शॉपिंग करणार तिथे तिथे तुम्हाला डिस्काउंट मिळणार. हा कार्डचं तेवढं एक मला समजलं. जी मेडिकल्स पण असणार आहे बघा. फार्मास्युटिकल बघा तिथे प्रिफर्ड रिवॉर्ड पॉइंट्स मध्ये बघा 20 रिवॉर्ड पॉइंट्स पर 200 स्पेंट ऑन केमिस्ट अँड फार्मास्युटिकल स्टोर्स. 4 rewards points per 200 on other categories. 500 reward points on each yes pay registration. yes pay registration म्हणजे काय? मोबाईल काय म्हणू त्याला आपण, पोस्टपेड बिल किंवा गॅस बिल किंवा LICचं प्रीमियम किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता. HDFC टाईप, हा ते ₹500 तिथे मिळतात. त्याला आपण स्मार्ट पे म्हणतो. HDFC तुम्ही केला असेल तर माहित असेल स्मार्ट पे. हा
ठीक आहे. नाव कमिंग टू येस बँकचे दुसरा प्रोडक्ट, हा नॉर्मल अजून एक प्रोडक्ट आहे. याच्यात फक्त 299 प्लस जीएसटी आहे, 300 रुपये प्लस जीएसटी. प्रॉस्पेरिटी रिवॉर्ड क्रेडिट कार्ड. याच्यात बेनिफिट नॉर्मली रिवॉर्ड बेस्ड प्रोडक्ट आहे आणि जे काही रिवॉर्ड याच्यात जमा होतात त्या बेसवर ते कस्टमर काहीतरी काय म्हणतात त्याला, प्रोग्राम विथ इफेक्टिव्ह फ्रॉम 15 जून म्हणतात त्याला. म्हणजे ह्या 15 जून पासून चेंजेस येणार आहेत. ठीक आहे. Accelerated reward points. Reward points कसे आहे, 2 points on every 200 on all categories. One reward point for every 200 on select categories. 500 reward points on each yes pay. इथे पण तेच आहे, रिवॉर्ड पूर्ण रिवॉर्ड पॉइंट वरच आहे. फॉरेन ट्रिप करंट मार्कअप आहे 3.40. जनरली बाकी बँकेत थोडं कमी असते, इथे जास्त आहे. फ्युएल सरचार्ज आहेत, लाईफस्टाईल बेनिफिट आहे, यस प्रिव्हिलेज वरून ग्रेट ऑफर्स अक्रॉस ट्रॅव्हल, डायनिंग, शॉपिंग. हे नॉर्मल बेनिफिट्स आहेत, तुम्ही हे वाचू शकता. एकदा तुम्हाला समजायचं असेल तर एकदा वेबसाईटला पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपल्याला मेन गोष्ट समजायचं काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, डॉक्युमेंटेशन. राईट. याच्यात रिवॉर्ड बेस्ड प्रोडक्ट आहे हा. अॅन्युअल बोनस रिवॉर्ड्स आहे, एव्हरी इयर 10,000 रिवॉर्ड पॉइंट मिळतात. 1,80,000 आहे ते. एव्हरी 1,80,000 यूज केल्यावर 10,000 बोनस रिवॉर्ड पॉईंट मिळतात आणि बाकीचे वर्षभरात तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करणार त्याच्यातनं जे रिवॉर्ड पॉईंट मिळतील त्या रिवॉर्ड पॉईंटचे पण इथे पैसे जमा होतील. आणि इथे बघा खाली रिवॉर्ड पॉईंट रिडम्पशन पॉईंट्स अगेन्स्ट एअर माइल्स. 10 रिवॉर्ड पॉईंट इक्वल टू 1 एअर माइल. म्हणजे एअर तिकीट बुक करायला कामी येतो हा रिवॉर्ड पॉईंट. प्लस विस्तारा पॉईंट, विस्तारा सोबत हा लिंक होऊन जातो. विस्ताराची फ्लाईट तिकीट विकत घेऊ शकतो. 10 रिवॉर्ड पॉईंटला 1 माइल. म्हणजे जवळपास यांचे जर या कस्टमरचे जर फ्युचरमध्ये वर्षभरात 50,000 रिवॉर्ड पॉईंट झाले तर 50,000च्या अगेन्स्ट 5,000 रुपयाचे या कस्टमरला 5 एअर विस्तारा माइल्स मिळतील. तेवढ्यात एक तिकीट मिळून जाते, फ्लाईट तिकीट. ठीक आहे. तर हे मोठी कॅल्क्युलेशन पडते याचं. त्याच्यानंतर कमिंग टू येस बँक डॉक्युमेंटेशन सोर्सिंग पॉलिसी सांगितलंय. डॉक्युमेंटेशन मोरलेस तेच राहील जे इंडस्ट्री साठी होतं. जसं की सॉरी इंडस्ट्री नाही, डॉक्युमेंटेशन सगळ्या बँकेसाठी सेमच आहे. हे जे आता मी आयसीआयसीआयचे जे आहे ते तेच मोठी राहणार आहे. फक्त इंडस्ट्री मध्ये इथे एक लँडलाईन नंबर एक इन्क्लूड राहील, बाकी सगळे सेम आहे. ठीक आहे. येस बँकेत मोरलेस सेम राहील आणि काही चेंजेस राहिले तर फोन करून लिमेश कडून कन्फर्म करू शकता. लिमेश विल गाईड यू ऑन दिस. अँड आरबीएल कमिंग टू येस बँक संपलंय. आता आरबीएल आणि सॉरी येस बँक करायचं कुठे कुठे महाराष्ट्रात. यू कॅन डू दिस ऑल सिटीज, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर. And if you want to do in Gujarat, then Gujarat पूर्ण 19 cities available आहेत गुजरात मध्ये. बोला मॅडम, बोला बोला. गुजरात मध्ये पूर्ण लोकेशनला देऊ शकता. ठाणे, नवी मुंबई, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, महाराष्ट्रात. ठीक आहे. नाही, मनमाड मालेगावला येस बँक नाही आहेत मॅडम. इंडसइंड पण नाही आहेत. इंडसइंड पण मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर एवढंच आहे इंडसइंड बँक. आयसीआयसीआय बँक देऊ शकता. मनमाड हे सगळ्या लोकेशनला आयसीआयसीआय बँक जातात. एचडीएफसी जेव्हा चालू होईल तेव्हा एचडीएफसी पण जाते. नाशिकचा ऍड्रेस असेल तर होईल, पण त्याला व्हेरिफिकेशन मध्ये भेटायला पण पाहिजे ना नाशिकला तो. हा हा. नाव कमिंग टू आरबीएल. आरबीएल इज एआयपी बेस्ड प्रोडक्ट. त्याचा एक लिंक असतो जे इथे मी तुम्हाला दिलेला आहे. त्या एआयपी मध्ये कस्टमरचे डॉक्युमेंट फिलअप करायचे असतात. ठीक आहे. सचिन
तर ह्या AIP लिंक बेसवर आपण ऍप्लिकेशन कस्टमरचे डॉक्युमेंट कस्टमरचे इन्फॉर्मेशन पूर्ण प्रोसेस करतो. प्रोसेस करताना एक प्रोमो कोड येतो. प्रोमो कोड मध्ये INTX टाकायचा असतो. फी मध्ये फुल फी टाकायचा असतो. तेव्हा तुम्हाला फुल पे आउट येईल. नाही तर हाफ किंवा लाईफ टाइम फी टाकलं ना तर हाफ पे आउट राहील त्याचं बँकेकडनं. पहिला पहिला म्हणजे त्याच्यात डिटेल्स टाकता टाकता ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी तर कस्टमरच देतं. हा INTX प्रोमो कोड आहे आणि फी स्ट्रक्चर मध्ये फुल फी टाकायचं आहे. हा तिथे तिथे ड्रॉपडाऊन मध्ये येते तुम्हाला. जेव्हा तुम्ही सिलेक्ट करायला जाणार ना तुम्हाला तिथे ड्रॉपडाऊन मध्ये येणार असते. ठीक आहे. हा हे सेम जे आता इंडस्ट्रीन सांगितले ना तेच आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, नवी मुंबई आणि ठाणे. नाही नाही, मनमाड मालेगाव यांचे पण नाही. फक्त 2च आहे. मनमाड मालेगावला HDFC आणि ICICI 2च बँका जातात मॅडम. आणि RBL मध्ये प्रोडक्ट. हा मॅडम, हा बोला सचिन. SBI पण नाही आहे. SBI पण नाही. आता मला ज्या हिशोबाने मी एकदा पिनकोड चेक करून घेतो. मला ज्या हिशोबाने सांगितलं गेलं ऍज पर दॅट इंटिमेशन औरंगाबाद आहे पण मनमाड नाही आहे अजून. हो पण हो तसं तर RBI ला तसं आपण RBI ला पण करू शकतो मनमाड. खरं सांगू तर RBI ला पण करू शकतो. हो पण सांगतो काय, ऍज पर बँक प्रोसेस नाही आहे. पण आपण टाकून पिनकोड नाशिकचं टाकून ऍप्लिकेशन प्रोसेस करू शकतो. हा तसं ते मी एक एक करून तुम्हाला 2-3 ऍप्लिकेशन तुम्ही लॉग इन करणार ना RBL किंवा SBI ची, तेव्हा तुम्हाला माहित पडेल. ठीक आहे. तर RBL चा हा लिंक आहे. मी तुम्हाला हा लिंक व्हॉट्सअपवर पण पाठवून देतो. त्याचा ID पासवर्ड पण वेगळा आहे, ते पण पाठवून देतो. हे लॉग इन झाल्यानंतर हे सगळं कस्टमरचं इन्फॉर्मेशन असा असतो. हा कस्टमरचा इन्फॉर्मेशन मागवायचा असतो. त्याला पण व्हॉट्सअप फॉर्मॅट मध्ये मी देतो. ते कस्टमरने पूर्ण डिटेल दिल्यानंतर त्या लिंक मध्ये पूर्ण फिलअप करायचं. फिलअप केल्यानंतर AIP अप्रूव्ड किंवा डिक्लाइंड येतं. फिलअप करताना ह्या 4 पैकी एक प्रॉडक्ट कस्टमरला विकायचं. कोणतं शॉप राईट द्या, सगळ्यांना शॉप राईट द्या असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि तिथे खाली मी दिलेलं आहे प्रॉडक्ट डिटेल्स साठी लिंक. तिथे जाऊन RBL चे प्रत्येक प्रॉडक्टचे डिटेल्स पाहू शकता. 500 रुपये, काही 50 रुपये महिनावाला प्रोडक्ट पण आहे, 500 रुपये वाले पण आहे, 1000 रुपये वाले पण आहे. जसे की पॉपकॉर्न 1000 रुपये आहे, शॉप राईट 500 आहे, प्लॅटिनम डिलाइट 1000 रुपये आहे, मंथली ट्रीट 500 रुपये महिना आहे, सॉरी 50 रुपये महिना आहे मंथली ट्रीट. आणि बेनिफिट्स पण आहेत त्याच्यात. मूवी तिकीट बेनिफिट आहे, काही ना काही कुठे ना कुठे कस्टमरला चांगले बेनिफिट्स आहेत तिथे. तुम्ही खालचा जो लिंक आहे तो पूर्ण टाईप करून चेक करून पाहू शकता. तुम्हाला तिथे इच अँड एव्हरी प्रोडक्ट डिटेल्स तुम्हाला माहित पडेल. नाव कमिंग टू RBL, तेवढं काही टफ नाही आहे मॅडम. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही RBL करू नका. RBL चा तुम्हाला मी आमच्या इथे तुम्ही RBL चं लिंक पाठवा, मी तुम्हाला पण पाठवतो. पण तुम्ही सध्या तरी नका करू, कारण काही ट्रिक्स आहेत त्याच्यात. का AIP अप्रूव्ह येण्यासाठी पण काही ट्रिक्स आहेत. ते AIP अप्रूव्ह आल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू की हा कस्टमर आला नसता पण आम्ही याच्यात काय केलं म्हणून आलं AIP अप्रूव्ह. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला समजून येईल की कोणत्या कस्टमरला कसं पंच करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर RBL झाला, खूप इझी आहे. तुम्ही आम्हाला पाठवून प्रोसेस करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर कस्टमरचा अपॉइंटमेंट फिक्स होतो. त्या सिटीचा जो कस्टमरचा पण सिटीचा असतो त्याच्यात EKYC होतो. EKYC झाल्यानंतर डिस्पॅच होतो. डिस्पॅच झाल्यानंतर ऍप्लिकेशन प्रोसेस होऊन जातो. नाव कमिंग टू मग त्याच्यानंतर अप्रुव्हल रेशो जे काही AIP अप्रूव्ड आहेत ना RBL मध्ये, जेवढे AIP अप्रूव्ड असतात त्याच्यातले 50% अप्रुव्हल रेशो आहे. ठीक आहे. प्रोसेस तुम्ही फोकस करू शकता चांगल्या प्रमाणात.
कमिंग टू SBI BPCL क्रेडिट कार्ड, प्रोडक्ट डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. वेलकम बेनिफिट काय आहे, जॉईनिंग फी 499 प्लस GST आहे, रिन्युअल मेंबरशिप पण तेच आहे 499 प्लस GST. बट ट्रान्झॅक्शन बेस्ड स्पेंड बेस्ड वेवर आहे, म्हणजे दरवर्षीचे 499 रिव्हर्स होऊ शकतात बेसिस ऑन ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आणि फर्स्ट इयरला पण जे 499 कस्टमरला चार्जेस लागले ते इमिडिएटली रिवॉर्ड पॉइंट, जे 2000 रिवॉर्ड पॉइंट कस्टमरला भेटत आहेत, त्या रिवॉर्ड पॉइंटच्या व्हॅल्यूज 500 रुपये आहे. तर त्यांना त्यांचे पैसे इमिडिएटली फर्स्ट इयरला वापस भेटल्यासारखे झाले. त्याच्यानंतर कस्टमरला खूप सारे बेनिफिट्स आहेत पेट्रोल रिलेटेड. 4.25% व्हॅल्यू बॅक 13x रिवॉर्ड पॉइंट्स ऑन फ्युअल परचेस BPCL पेट्रोल पंपवर केलं तर ते आहेत. 3.25 प्लस 1% फ्युअल सरचार्ज वेवर ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन. जो नॉर्मली 1% असतं ते इथे 4.25% आहे. ठीक आहे. नॉर्मल कार्डला 1% असतं ना. इंडसइंड बँकला तुम्हाला माहित असेल 1% फ्युअल सरचार्ज वेवर आहे, इथे 4.25% आहे. म्हणजे तुम्ही तिथे BPCL ला ट्रान्झॅक्शन केले मग तुम्ही हा प्रोडक्ट म्हणजे थोडाफार मी लोक फास्ट समोर घेतो. फ्युअल फ्रीडम झालं, रिवॉर्डचं तुम्हाला माहितीच आहे. बॅलन्स ट्रान्सफर बेनिफिट आहे, जे कोणती बँक देत नाही, हे एक सगळ्यात बेनिफिट आहे, सगळ्यात जास्त चांगला बेनिफिट आहे तो. बॅलन्स ट्रान्सफर इंडसइंड बँक देत नाही, ICICI बँक देत नाही, फक्त HDFC आणि SBI देतो बॅलन्स ट्रान्सफर. ठीक आहे. SBI चे प्रोसेस काय आहे, पॅन नंबर टाकून ग्रुपला पहिले पॅन ओके आहे का नाही ते चेक करायचं. पॅन ओके असेल तर QD साठी फॉर्मॅट पाठवायचं. QD जर अप्रूव्ह असेल देन डॉक्युमेंट पिकअप साठी मुलगा पाठवायचा, नाहीतर व्हिडिओ KYC होतो. डॉक्युमेंट पिकअप झाल्यानंतर SBI आधार ॲड्रेस जर सेम नसेल तर करंट ॲड्रेस प्रूफ लागेल आणि SBI विल बी डुईंग नेक्स्ट प्रोसेस ऑफ डिस्पॅच. त्याच्यात SBI मॅनेजरचं काम असतं, तो डिस्पॅचचं काम बघतो. वन्स इट इज डिस्पॅच फायनली, आउट ऑफ 10 क्रेडिट कार्ड 7 कार्ड गेट अप्रूव्ह. 70% अप्रूव्हल रेशो चालू आहे SBI मध्ये. 10 दिवसातनं 10 डिस्पॅच मारलेत ना तुम्ही, तर त्याच्यातनं 7 कार्ड अप्रूव्ह होतील. एवढं बेनिफिट चालू आहे. तर SBIचा प्रोसेस खूपच इझी आहे. ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा. ग्रुपमध्ये आपलं पॅन नंबर टाकला, ओके आला. त्याच्यानंतर ओके आल्यानंतर QD फॉर्मॅट देतो तुम्हाला. QD फॉर्मॅटमध्ये कस्टमर डिटेल्स द्या. QD जर अप्रूव्ह आला तर बाकी समोरचं जे काही डिटेल्स बँक प्रोसेस करून घेते. फक्त एखादे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असेल तर कस्टमर कडून मागून घ्या लागेल. ठीक आहे. SBI क्लिअर. अच्छा, SBI मध्ये सांगायचं काय, 20,000 सॅलरी. त्याचे 3 प्रकारचे कस्टमर असतात. KYC, अच्छा RBLचं पण सांगितलं नाही. RBL KYC वर होते हे माहिती आहे तुम्हाला. RBL ला इन्कम प्रूफ वगैरे काहीच नाही लागत, ओनली KYC. ठीक आहे. SBI कार्ड 3 प्रोसेस आहेत. KYC वर पण जाते, कार्ड टू कार्ड पण जाते आणि सॅलरी स्लिप वर पण जाते. सॅलरी स्लिप 20,000 पासून नेट सॅलरी लागतं. 20,000, 30,000, 40,000. 20 वर्ष वय असेल तर 20,000, 30 वर्ष वय असेल तर 30,000, 40 वर्ष वय असेल तर 40,000 सॅलरी लागतं. आणि कार्ड टू कार्ड असेल तर 30,000 सॅलरी, 30,000 कार्डला लिमिट. 6 महिने जुना कार्ड आणि 10% अवेलेबल बॅलन्सवर कार्ड टू कार्ड करू शकता. पण मोस्टली कस्टमर KYC वर चालले जातात SBI कार्डला पण. ठीक आहे. हा एक मोठा बेनिफिट आहे. ना कमिंग टू एंजल ब्रोकिंग आम्ही सध्याच्या परिस्थितीत, हा एक लिंक आहे, तुम्ही तिथे जाऊन ID पासवर्ड मी पाठवून देतो. तुम्ही लॉग इन करून तिथे प्रोसेस 2-3 ऍप्लिकेशन स्वतः प्रोसेस करून बघा. खूप इझी आहे. एंजल ब्रोकिंग मध्ये फायदा हाच आहे की आता तुम्ही लॉग इन करता आणि 10 मिनिटात अकाउंट ऍक्टिव्ह होते आणि तुमचे 400 रुपये पकले. तुम्ही स्वतः करत असाल तर, नाही तर कमी आहे. ठीक आहे. आणि एंजल ब्रोकिंग मध्ये दिवसातनं मी दररोज 25 ते 30 एंजल ब्रोकिंगचे अकाउंट ऍक्टिव्हेशन आमच्या ऑफिसला होते रोजचे. हे माझ्या इन हाऊस टीमचे चॅनल पार्टनर वेगळे.
ठीक आहे. निनाव स्कीमचे 25 ते 30 सध्याच्या परिस्थितीत ऍक्टिव्हेट करतोय आम्ही. नाव मी ते सांगतोय तुम्हाला बघा. एंजल ब्रोकिंग जेव्हा तुम्ही ऑनलाईन लॉग इन चालू करता, तिथे जे काही डिटेल्स लागतात ते डिटेल्स आपल्याला लागतं. कस्टमरचा फुल ऍड्रेस, पॅन नंबर, पॅन, आधार, फोटो, साइन ऑन पेपर, एका फोटोवर साइन करून फोटो काढून मागवून घ्या, मेल आय डी, रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आधारला रजिस्टर्ड आहे, आणि बँकेचे डिटेल्स, बँक नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड, आणि एक सेल्फी व्हिडिओ 15 सेकंदाचा लागतो जिसमें उसका फेस क्लियर दिखे, मतलब त्याचा फेस पूर्ण क्लियर दिसेल असा 15 सेकंदाचा सेल्फी व्हिडिओ लागेल, तो अपलोड करायचा असतो. याच्यात 3 ते 4 कस्टमरला OTP येतात. जसं आधारसाठी 2 वेळा OTP येते, मोबाईल ऑथेंटिकेशनसाठी 1 वेळा OTP येते, आणि फायनल सबमिशनच्या वेळेस 2 वेळा OTP येते. तर हे वेगळे OTP साठी कस्टमरला पहिले सांगून ठेवायचं की सर हे ऍप्लिकेशन आम्ही प्रोसेस करतोय आणि फ्री आहे, चार्जेस काहीच नाही. ठीक आहे. तर कस्टमरला थोडं जॉईनिंग फी काहीच नाही आहे, ॲन्युअल फी आहे, पण कस्टमर जर यूज करत असेल तरच त्याला चार्जेस लागेल, यूज नसेल करत तर नाही लागणार. तर प्रत्येक कस्टमरचे फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड, रजिस्टर्ड मोबाईल नंबर विथ आधार कार्ड, साइन ऑन पेपर, बैंक डिटेल, सेल्फी व्हिडिओ 15 सेकंदाचा, फक्त एवढ्या डॉक्युमेंटनी तुमचे 10 मिनिटात एक अकाउंट ऍक्टिव्ह होत जातो. आणि लक्षात राहू द्या, रेफरल कोड AAWZA जे वर लिहिलेला आहे तो टाकणं आवश्यक आहे, नाही तर आपल्याला आपले पैसे नाही मिळणार. तो टाकलं तरच आपल्याला पैसे मिळणार. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही करता, स्वतः लॉग इन करता, तर आम्हाला रेकॉर्ड पाठवून द्या त्याचा, की MIS पाठवून द्या एक्सेलचा, की आज क्रेडिट कार्डचे एवढे ऍप्लिकेशन आम्ही लॉग इन केले बँकेत आणि आज डीमॅट अकाउंट एवढे लॉग इन केले. त्याचा रेकॉर्ड पूर्ण आमच्या मेल आय ला पाठवून द्या. आमचा मेल आय डी पण मी तुम्हाला पाठवून. हा हो, नाही ते सगळे करा, पण एंजल ब्रोकिंग क्रॉस सेल मधून करू शकता. जसे कस्टमर तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं, डॉक्युमेंट तर आलेच तुमच्याकडे, राईट. तर तुमच्या या बँके, आमची कंपनी तुम्ही क्रेडिट कार्ड देता म्हणून आम्ही हे फ्री देतोय तुम्हाला, असं बोलून काहीतरी ऍडिशनल देऊ शकता. आता हे ग्लोब कॅपिटल म्हणून आहे, इथे पण आपण त्यांना ट्रेडिंग अकाउंट देऊ शकतो. इथे कस्टमरचा सेल्फी व्हिडिओ नाही लागत, सेल्फी फोटो लागतो, आणि कस्टमरला स्वतःला अपलोड करावा लागतो, आणि कस्टमरला तो लिंक जातो, तिथे कस्टमर अपलोड करतो. तर असे आहे प्रोसेस. आता याच्यात सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवायचं आहे, ते आता सध्या पॉसिबल नाही होणार. तुम्ही ICICI साठी ICICI बँकेचा RM सोबत ट्रेनिंग घेऊ शकता, आणि इंडसइंड तर तुम्हाला माहितच आहे. SBI ला तर काही तेवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, ग्रुपमध्ये फॉर्मॅट टाकणं आहे. RBL पण तेच आहे. येस बँकेसाठी निलेश सरांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगतो. निलेश सर माहिती आहे ना, निलेश पिसे. हा, त्यांना मी तुम्हाला फोन करायला सांगतो. ते तुम्हाला येस बँकेचे फॉर्म भरण्याची ट्रेनिंग देतील किंवा ऑनलाईन प्रोसेस करण्याची ट्रेनिंग देतील. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर मोठी हे सगळं पाहिलं तर सगळं काही इझी आहे, खूप जास्त काही हे नाही. सगळ्या कंपनी, सगळ्या प्रोडक्टला KYC लागतं, आणि क्रेडिट कार्ड मध्ये इन्कम डॉक्युमेंट लागतं, आणि त्यातल्या त्यात RBL आणि SBI काढलं तर इन्कम डॉक्युमेंट अर्ध्याहून जास्त कस्टमरला लागतच नाही. RBL ला तर 0 लागतं, SBI ला 50% कस्टमरला KYC वरच कार्ड मिळतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन वरून तुम्ही स्वतः डिसाईड करा की तुम्हाला मंथली किती करायचं आहे, इयरली किती करायचं आहे, आणि ते त्याचं एक एक्सेल शीट तयार करून मला पण मेल करा की तुमचं प्लॅन काय आहे. आणि
म्हणजे त्या हिशोबाने आपण सगळे मिळून कोणत्या स्लॅबला पोहोचू शकतो त्याचं पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड तयार करू शकतो आणि त्या हिशोबाने आपण डिसेंबर पर्यंत काम करू. ठीक आहे मॅडम. सो लुकिंग ॲट ऑल दी प्रॉडक्ट, आय थिंक HDFC आल्यानंतर एक वेगळं ट्रेनिंग मी तुम्हाला देतो.